छत्रपती शिवाजी महाराज म्हणले की डोळ्यासमोर उभे राहतात ते म्हणजे गड किल्ले. कोंढाण्याचा इतिहास तर सर्वांनाच ठाऊक आहे. आधुनिक युगातून तोच इतिहास अनुभवायला आम्हीही निघालोय त्याच गडावर, किल्ले सिंहगड. चट भी मेरी पट भी मेरी, सब पाने की जिद भी मेरी. चट भी मेरी पट भी मेरी, सब पाने की जिद भी मेरी. बन गई मेरी जिंदगी. पांढऱ्या शुभ्र धुक्यांनी विकलेला डोंगर हा स्वर्गाचा अनुभव करणारा होता. धुक्यांमध्ये लपलेला सिंहगड बघताच उत्साहामध्ये एकच घोषणा लक्षात येते. सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराजांचा. याच उत्साहामध्ये आमची वाटचाल गडाकडे होऊ लागली. वाटेमध्ये पेरू, काकडी, कणीस असे विविध गोष्टी विकणारे विक्रेते होते. मग काय, आम्ही खाद्यप्रेमी मित्रांनी पेरू आणि काकडी खायला घेतली. किती वर्ष झालं तुम्ही करता हे? पेरू खात खात आमची वाटचाल गडाकडे होऊ लागली. सारी दीवारें भी सारी तलवारें भी तुमने दुश्मन की अब तोड़ दी है. आई थी आंधियां जिस दिशा से यहाँ उस दिशा मोड़ती है. पार उतरना ही था ये तो करना ही था, ये तो होना ही था. सुन ले भाऊ, उनको जाना ही था, हमको आना ही था, ये तो होना था भाऊ. हाँ, देश भी आज अपना है, देश पे राज अपना है. अपना ही तो सिंहासन है और जो है ताज अपना है. हिम्मत की अग्नि में लोहा पिघलता है, विश्वास हमको हुआ. तेरे मन में शिवा, मेरे मन में शिवा, सांसों में शिवा, प्राणों में शिवा, हर घड़ी में शिवा, हर दिशा में शिवा. आज गुंजा हुआ है जय जय शिवा. तेरे मन में शिवा, मेरे मन में शिवा, सांसों में शिवा, प्राणों में शिवा, हर घड़ी में शिवा, हर दिशा में शिवा. आज गुंजा. थोडा वेळ ब्रेक घेऊन आम्ही हॉटेल कोंढाणेश्वर मध्ये गरम गरम भजी, पोहे आणि मटक्यातील दही साखर या गोष्टींचा आस्वाद घेतला. 3 भजी 1 पोहे आणि दही ठेवतो मडक्यात आणून. दही साखर. आता पुन्हा एकदा आमची वाटचाल गडाकडे चालू ठेवली. हो धुआं धुआं गहरा था, घना था, अंधेरा था, तूने उसमें रोशनी भरी है. दान दिया भक्ति का, दान दिया शक्ति का, तूने ही तो झोलियां भरी. जो भी बरसों बरसों तरसी थे, आई इन होठों पे हंसी. अम्बे माता तेरी कृपा से मेरे घर में आई खुशी. हम चट्टान से डटे कभी ना राह से हटे, हमने बात यही मन में ठानी है माय भवानी. हम सब मर्द मावड़े बड़े खुददार हैं, अब हर एक दिन स्वराज का त्योहार है. अब ये शीश ना झुके, तेरी लाज हम रखे, तेरे चरणों की शपथ मां जगदम्बे है माय भवानी. या पूर्ण जर्नीमध्ये आम्ही बरीच ठिकाणे बघितली. काही ठिकाणी आम्ही कॅप्चर करू शकलो, काही ठिकाणी आम्ही कॅप्चर करू शकलो नाही. पण सिंह गेला.
एकंदरीत आजचा हा दिवस आमच्यासाठी नेहमीच अविस्मरणीय राहील. नरवीर तानाजी मालुसरे हे आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरतील. शेवटी त्यांना शतशत नमन. स्वराज्यासाठी आपला प्राण जी जी जी